नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडाची यात्रा अश्व बाजारासाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. अश्व खरेदीसाठी आणि प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून नागरिक या ठिकाणी येत असतात. दत्त जयंतीपासून या यात्रेला सुरुवात होते. यानंतर जवळपास 15 दिवस ही यात्रा चालते. यात्रा सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी अश्व दाखल होत असतात. चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून येथे अश्वाच्या विविध स्पर्धा पार पडत असतात. उंच प्रजातीचे व देखणे अश्व या ठिकाणी पाहायला मिळतात. दरम्यान या यात्रेच्या शेवटच्या दिवसापर्यंत जवळपास 850 घोड्यांची विक्री झाली होती. त्यातून जवळपास 4 कोटींची उलाढाल झाली. तसेच सर्वात जास्त किंमत असलेला घोडा 30 लाखांना विकला गेला. दरवर्षीपेक्षा यावर्षी अश्व बाजारात चांगली तेजी दिसून आली आणि चांगला प्रतिसाद देखील मिळाला. 4 करोडपेक्षा पण जास्ताची उलाढाल तिथं झालेली आहे. 950 घोड्यांची इथं खरेदी विक्री झालेली असून यावर्षी चांगला प्रतिसाद अश्व बाजाराला मिळालेला आहे. खरं म्हणजे बघायला गेलं तर इथं 30 लाखाचा सर्वात जास्त किमतीचा घोडा विकला गेला. तर जवळपास स्पर्धेचे सर्व घोडे मिळून 3000च्या आसपासचे घोडे दाखल होते. वर्षाची उलाढाल दरवर्षीपेक्षा बरोबर नाही राहिली, कारण शेवटच्या काही दिवसामध्ये चांगली विक्री झाली. पहिल्या काळात सुद्धा चांगली विक्री झाली. परंतु या वर्षी घोडे मालेगावची यात्रा एकदम जवळ आल्याने जे अश्व मालक आहेत ते त्या यात्रेसाठी येतील. आजच्या यात्रेचा शेवटचा घोडे बाजाराचा शेवटचा दिवस आहे, कारण सोमवारपासून उद्यापासून घोडे मालेगाव नांदेडचे घोडे मालेगाव इथं घोड्यांची यात्रा सुरू होते आणि सर्व व्यापारी तिथं गेले आहे.